तुमच्यावर गुन्हा दाखल आहे, सुप्रीम कोर्टाने अटक वॉरंट काढले, अशा भीतीदायक वाक्यांमधून सामान्य नागरिकांना गाफील ठेवत लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका सायबर टोळीचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश केला. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सुरू असलेल्या या फसवणुकीचा भांडाफोड करत पोलिसांनी देशातील विविध राज्यातून एकूण 11 आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यात 66 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले. आरोपी हे वेगवेगळ्या राज्यातून नागरिकांना कॉल करत तुमच्यावर गुन्हा दाखल आहे, तुम्हाला अटक होऊ शकते, यासाठी तुमचा डिजिटल अरेस्ट करण्यात येणार आहे असं सांगत ते नागरिकांना गोंजारत होते. त्यानंतर जर तुम्हाला या प्रकरणातून सुटायचे असेल तर अमुक इतकी रक्कम भरावी लागेल, अशा फसव्या धमक्या आणि लालच दाखवत ऑनलाईन पैसे उकळायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुमच्यावर गुन्हा दाखल आहे, तुमच्यावर सुप्रीम कोर्टाने अटक वॉरंट काढले असं सांगून डिजिटल अरेस्ट माध्यमातून लाखोचा गंडा घालणाऱ्या भुरट्या डिजिटल चलाखबाज चोरट्यांचा रायगड पोलिसांनी अखेर पर्दाफाश केलाय. वेगवेगळ्या कंपनीचे सिम कार्ड वापरून देशातील अनेक भागातील नागरिकांना डिजिटल माध्यमातून घाबरवण्याचा बनाव करत या नागरिकांकडून तब्बल 66 लाख रुपयांची डिजिटल फसवणूक केल्याचा धक्कादायक खुलासा या प्रकरणातून उघडकीस आलाय. तुम्हाला या प्रकरणातून सुटायचे असेल तर वेगळे पैसे भरावे लागतील अशी लालच दाखवून वेगवेगळ्या भागातील नागरिकांना या चोरट्यांनी गंडा घातला होता. देशातील सर्वात मोठा डिजिटल अरेस्टचा गुन्हा असल्याची माहिती रायगडच्या जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली आहे. त्यामुळे दलाल आणि त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे. आरोपी विविध टेलिकॉम कंपन्यांची सिम कार्ड वापरून नागरिकांना कॉल करत असत. हा डिजिटल फसवणुकीचा प्रकार देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा असल्याचे रायगडच्या जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्पष्ट केलंय. कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत: अब्दुल सलाम बारभुयान उत्तर प्रदेश, बिलाल फैजान अहमद लखनौ, नदीम मोहम्मद असलम अहमद जैनपूर, लॉरेब मोहम्मद रफीक खान उत्तर प्रदेश, शदाब रियाज अहमद खान उत्तर प्रदेश, मोहम्मद फैसल खान उत्तर प्रदेश, बालमोरी विनायक कुमार राव हैदराबाद, गंगाराम गंगाधर मुट्टन हैदराबाद, अभय संत प्रकाश मिश्रा उत्तर प्रदेश, मोहसिन मिया खान उत्तर प्रदेश, शम्स ताहिर खान राजस्थान असून 6176 सिम कार्ड, 66 लाखांचे डिजिटल व्यवहार, 112 बँक खाती, 35 मोबाईल फोन्स, कॅनरा बँकचे एटीएम कार्ड देखील जप्त करण्यात आले. आमच्याकडे मे महिन्यामध्ये एक डिजिटल अरेस्टचा केस दाखल झाला होता सायबर पोलीस स्टेशनमध्ये. त्याच्यात एक सिनियर सिटीजनचे 66 लाख रुपये डिजिटल अरेस्टचा संभ्रम निर्माण करून गेलेले होते. याच्यात आमची सायबरची जी टीम आहे PI नदाफ आणि API जाधव, त्यांची सोबत त्यांची जी टीम आहे त्यांनी खूप चांगला काम, उत्कृष्ट दर्जाचा तपास केलेला आहे. याच्यात एकूण 11 आरोपी अटक करण्यात आलेले आहे वेगवेगळे राज्यातून, जसं राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, तेलंगणा. याच्यात जे आरोपी आहे त्याच्यात काही असे आहे जे की फेक डॉक्युमेंट्स बनवून देत होते. काही आरोपी याच्यात टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीचे आहे जे की त्यांना मदत करत होते फेक कनेक्शन घ्यायला. आणि काही आरोपी आहे जे की स्वतःहून हे SIP जे कॉलिंग आहे त्याची पुरवणी करत होते. याच्यात 2 आपले जे आरोपी आहे ते पोलीस कस्टडीमध्ये आहे, बाकी सर्व MCR मध्ये गेलेले आहे जेलमध्ये. याच्यात त्यांची मोडस अशी होती की ते फेक कंपनीच्या नावावरती SIP लीज लाईन कॉल्स घेत होते. त्या लीज लाईन्सचे माध्यमातून ते वेगवेगळे लोकांना कॉल करत होते. आपला जे मुख्य आरोपी आहे अभय मिश्रा, तो जवळपास 5 सर्व्हर चालवत होता आणि एका सर्व्हर वरून एका महिन्यात 61 लाख कॉलिंग झालेली आहे. त्या 61 लाख पैकी जवळपास 30% कॉल्स लोकांकडनं उचलण्यात आलेली आहे आणि त्यापैकी फक्त जे 61 लाख आहे 90,000 लोक ते महाराष्ट्राचे होते ज्यांना तसे प्रकारची कॉलिंग झालेली होती. शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.